नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी विषय गणित या परीक्षेसाठी जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, जे परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात, ते प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा प्रश्न सोपेच असतात, फक्त आपण काय करतो, प्रश्न सोपा आहे म्हणून काय करतो, ओझरतो सोडवतो। तसं न करता प्रश्न बारकाव्याने वाचायचं आहे, निरीक्षण करायचं आहे आणि मगच आपलं उत्तर कन्फर्म करायचं आहे। बघा इथे पहिला प्रश्न असा दिला आहे, 2.5/13 अधिक 3.7/13 बरोबर प्रश्नचिन्ह। आता बघा अगदी सोपं आहे, हे पूर्ण आहेत, 2 पूर्ण आहेत आणि हे 3 सुद्धा पूर्ण आहेत। मग 2 अधिक 3 यांची बेरीज किती झाली, 5 झाली, बरोबर आहे। यांची बेरीज किती झाली, 5 झाली। आता बघा छेद बघा 13चे समान आहे, म्हणून मग काय करायचं, अंशांची बेरीज, मग 5 अंश आणि 7 अंश यांची बेरीज करूया। 5 अधिक 7 बरोबर किती येतं, 12 आणि छेद 13 आहे, तसं एकदा लिहून घ्यायचं। मग आपलं उत्तर काय आलं आहे, हा अपूर्णांक आपण कसा वाचतो, 5.12 छेद 13। बघा बरं, पर्याय क्रमांक 2 मध्ये सेम उत्तर आहे, म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघा, 15.7 या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत किती। बघा काय सांगितलं आहे, 15.7। मग आपल्याला 7 या अंकाची स्थानिक किंमत काढायची आहे। बघा दशांश चिन्हाच्या पहिलं घर आहे, त्याची किंमत काय असते, 7 दशांश असते, है की नाही। मग 7 दशांश म्हणजेच किती, या 7ची किंमत काढते बघा 7/10। आता बघा असा पर्याय आहे का, नाही आहे, मग काय करायचं, याचं दुसरं पण आपण पॉईंटमध्ये उत्तर काढू शकतो। 7 एकच आहे अंक, इथे लिहून घेऊया, 1 शून्य, म्हणून मग एक घर डावीकडे यायचं, पॉईंट द्यायचं, पुढे काही नाही म्हणून मग 0, मग उत्तर काय 0.7। बघा बरं, पर्याय क्रमांक 1 मध्ये हे उत्तर आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। बघा या पद्धतीचे प्रश्न आपल्याला या पद्धतीनं सोडवायचा आहे। पुढचा प्रश्न बघूया। पुढचा प्रश्न बघा, 0.009 गुणिले 0.9 बरोबर प्रश्नचिन्ह। बघा आता बघा आपण यांचा गुणाकार केला तर किती येणार आहे, 81 येणार आहे। 9×9 81। आता काय करायचे, पॉईंट किती बघा, पॉईंट घराच्या पुढे किती संख्या आहेत, 1 2 3। मग बघा 1 2, तिसऱ्या घरात काही नाही म्हणून मग 0 द्यायचा, त्याच्यानंतर दशांश चिन्ह आणि पुढे पण काही नाही म्हणून मग 0 द्यायचा। मग आपलं उत्तर आहे 0.081। पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। बघा प्रश्न सोपाच आहे, उत्तर पण सोपं काढायचं असं, पण तरी पण पर्याय बघितले की काय होतं, कन्फ्यूज होतं, तसं करायचं नाही, या पद्धतीनं सोडवायचा। पुढचा प्रश्न बघूया। पुढचा प्रश्न बघा, 9.2 छेद 5 या अपूर्णांकास अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरित केले असता अंशाच्या दुपटीपेक्षा छेद कितीने कमी असेल। आता बघा आपण काय करतोय, दोघांचा गुणाकार करतो बघा या पद्धतीनं, 5 गुणिले 9 अधिक 2 आणि भागिले 5 आहे तसं। बघा 5×9 45, 45 आणि 2 47 आणि छेदामध्ये 5 आहे तसा। मग आपलं उत्तर बघा काय आलं आहे, 47.5, म्हणजे छेदापेक्षा अंश मोठा आहे। मग बघा हा अंशाधिकच अपूर्णांक आहे। मग आता काय सांगितलं आपल्याला, अंशाच्या दुपटीपेक्षा छेद कितीने कमी असेल। मग बघा अंशाचे दुप्पट करायचे आहे, मग अंशाचे दुप्पट म्हणजेच काय, गुणिले 2। मग बघा 2×7 14, हाताला 1, 4×2 8, 8 आणि 1 9। मग आपलं उत्तर किती आले, 94 आहे की नाही। ह्यांचं 47चे दुप्पट आहे 94, पण इथे लगेच उत्तराला टिक करायचं नाही आहे। काय विचारले आपल्याला प्रश्न, अंशाच्या दुपटीपेक्षा छेद कितीने कमी असेल। मग या 94 मधून काय करूया, 5 वजा करूया, 4तून 5 जात नाहीत, आपण इकडचा हातचा घेतो, 14तून 5 गेले, 9 राहिले आणि हे 8। मग आपलं उत्तर बघा किती आले, 89 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। मग बघा बरं, पर्याय क्रमांक 1 मध्ये 89 आहे, म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक
1. बघा प्रश्नामध्ये जी माहिती दिली ती काळजीपूर्वक वाचायची आणि त्या पद्धतीनेच प्रश्न सोडवायचा आहे, म्हणजे आपलं उत्तर कसं येणार आहे, परफेक्ट येणार आहे. पुढचा प्रश्न बघा, 1.25 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम. आता बघा 1.25 किलोग्रॅम म्हणजे काय, 1 किलो आणि वर पाव किलो. मग 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम आणि पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम. ह्यांची बेरीज बघा, 1250 ग्रॅम. 1250 ग्रॅम पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता बघा सगळ्यात महत्त्वाचा आणि खरंच थोडासा अवघड असा प्रश्न आहे. अवघड नाही आहे, सोपाच आहे, फक्त आपल्याला योग्य पद्धतीनं काढता आलं पाहिजे. आता बघा आठवडा बाजारात आईने पुढील प्रमाणे खरेदी केली. कांदे 1.5 किलो 45 रुपये, म्हणजे 1.5 किलो 45 रुपयाचे आणले आहे की नाही. 1.5 किलो कांद्यांची किंमत आहे 45. भेंडी 1.25 किलोग्रॅम 50 रुपयाची आणली. बटाटे 2.5 किलो 60 रुपये. टोमॅटो अर्धा किलो 18 रुपये. तर आईने खरेदी केलेली कोणती भाजी सर्वात स्वस्त आहे. आता इथे बघा, इथे बघितलं तर 1.5 किलो आहे, इथे बघितलं तर 1.25 किलो आहे, इथे बघितलं तर 2.5 किलो आहे. मग अशा प्रश्नांमध्ये आपण काय करायचं, प्रत्येकाचं पाव किलो काढून घ्यायचं. प्रत्येकाचं काय निघणार आहे, पाव किलो सहज निघणार आहे, कारण इथे अर्धा किलो आहे. 1 किलो काढायचं म्हटलं तर याचं निघेल का, नाही. मग सगळ्यात कमी अर्धा किलो टोमॅटो आहेत ना, मग आपण काय करायचं आहे, पाव किलोचं किंमत काढायची. मग बघा दिलेल्या माहितीनुसार बघा कांदे किती आहेत, 1.5 किलो. 1.5 किलो म्हणजे काय, 1 किलो आणि अर्धा आहे की नाही. मग बघा आता पाव किलोमध्ये किती भाग होतील याचे, तर बघा हा 1 पूर्ण किलोचा आणि हा अर्धा किलोचे, हे 2. मग बघा 1 2 3 4 5 6 भाग. पाव किलोचे किती भाग झाले, इथे 6 भाग झाले. मग आपण काय करूया, 45ला 6ने भागूया. मग बघा 6 7 42, बाकी आली 3, वरून घेतला हा पॉईंट, आता इथे 0 द्यायचा. 6 5 30. मग बघा पाव किलो टोमॅटो किती रुपये, 7.5 रुपये. आता भेंडी बघा, भेंडी किती घेतले, 1.25 किलो. 1.25 किलो म्हणजे हा 1 किलो पूर्ण आणि वर हा पाव भाग आहे की नाही. मग बघा 1 2 3 4 आणि हे 5 भाग, म्हणजे 5 पाव भाग आहे की नाही. मग बघा 50ला 5ने भागूया. 5 10 50, बाकी आली 0 म्हणजे 10 रुपये. बघा कांदा पाव किलो 7.5 रुपये आणि भेंडी पाव किलो 10 रुपये. आता बटाटे बघा, बटाटे किती घेतलेत, 2.5 किलो घेतलेत. मग 2.5 किलो म्हणजे हा 1 किलो पूर्ण आणि हा पण 1 किलो पूर्ण आणि दुसरा हा अर्धा किलो. ह्याचे 2 भाग करायचे. मग आता बघा हे 4 भाग, हे 4 8 9 10. मग काय करूया, 60ला 10ने भागूया. 10 60, बाकी आली 0 म्हणजे 6 रुपयाला पाव किलो बटाटे. आता टोमॅटो किती घेतलेत, अर्धा किलो घेतलेत. बघा टोमॅटो फक्त अर्धा घेतलेत, हे अर्धाचे 2 भाग. मग 18 भागिले 2 90 18, बाकी आली 0. किती आलं उत्तर, 9. आता बघा काय सांगितलं, पाव किलोची सगळी किंमत काढली आपण आहे की नाही. मग पाव किलो कांदे 7.5 रुपये, पाव किलो भेंडी 10 रुपये, पाव किलो बटाटे 6 रुपये आणि पाव किलो टोमॅटो 9 रुपये. आता बघा काय सांगितलं, आता सर्वात स्वस्त भाजी कोणती. मग सगळ्यांचं युनिट एकच आहे, पाव किलोचंच आहे आपण आता काढल्यानुसार. मग सगळ्यात कमी काय आहे, तर बघा 6 रुपये सगळ्यात कमी आहेत. म्हणजेच बटाट्याची किंमत सगळ्यांपेक्षा कशी आहे, स्वस्त आहे. म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नामध्ये आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बटाटे. पुढचा प्रश्न बघा, 5 तास 45 मिनिटे म्हणजे किती मिनिटे. आपल्याला माहिती आहे 1 तास 60 मिनिटं. मग 60ला 5ने गुणूया. मग 6 5 300, 6 5 30 आणि तो 0 300 आणि हे 45. म्हणजे आपलं उत्तर किती आले, दोघांची बेरीज किती येते, 345. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता बघा पुढचा प्रश्न, सकाळी 8:30ला शाळेला आलेला राजू शाळेतून 330 मिनिटांनी घरी यायला निघाला. तर तो किती वाजता घरी यायला निघाला. आता 330 मिनिटं म्हणजे किती तास, तर बघा तासामध्ये रूपांतर करायचं आहे. म्हणून मग काय करायचं आहे, या 330ला 60ने भागायचं. मग बघा 6 5 30 म्हणजे 60 5 300, 0 वरून घेतले हे
30 आहे की नाही बाकी राहिले. आता बघा 6च्या पाड्यामध्ये आहेत का बघा, ह्या शून्याला हे शून्य कट केलं तरी चालतात पण नाही आहेत. मग काय करायचं, हे मिनिटं राहिले ना आता, ठीक आहे काही हरकत नाही. 5 तास 30 मिनिटे. मग 8:30 वाजल्यापासून 5 तास पुढे मोजूया. 8:30, 9:30, 10:30, 11:30, 12:30 आणि हा 1:30 म्हणजे 1:30 वाजता 5 तास होतात. आणि हे वरचे 30 मिनिटं, मग ह्याच्यामध्ये अजून 30 मिनिटं ॲड केलं तर 30 आणि 30 60 म्हणजे 1 तास झाला. म्हणजे किती 2 वाजले. 1:30मध्ये अर्धा तास मिळाला तर किती 2 वाजले. म्हणजेच तो किती वाजता तर तो किती वाजता घरी जायला निघाला, 2 वाजता. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता बघा लीप वर्ष असताना नोव्हेंबर महिन्यात किती दिवस असतात. बघा लीप वर्ष असल्यावर फक्त फेब्रुवारी महिन्यामध्ये दिवसांची संख्या 1ने कमी होते 1ने वाढते. 28 किंवा 29 यापैकी 1 असते. पण नोव्हेंबर महिना मात्र तेवढ्याच दिवसांचा राहतो. मग नोव्हेंबर महिना किती दिवसांचा आहे तर 30 दिवसांचा आहे. आता बघा हा खूप सोपा प्रश्न आहे, कॅल्क्युलेशन करायचं नाही, डायरेक्ट टिक करायचे. 1 मे महाराष्ट्र दिन हा शुक्रवारी येतो, तर गांधी जयंती कोणत्या वारी येईल. आता काही शॉर्ट ट्रिक्स आहेत त्या लक्षात ठेवायचे आहेत. गा म ना एकाच दिवशी येतात. काय म्हणायचं, गा म्हणजे गांधी जयंती, म म्हणजे महाराष्ट्र दिन आणि ना म्हणजे नाताळ. म्हणजे त्याच वर्षातील गांधी जयंती, महाराष्ट्र दिन आणि नाताळ यांना एकच वार येतो. म्हणजे हे सण एकाच दिवशी येतात. बघा 1 मे महाराष्ट्र दिन शुक्रवारी आहे, महाराष्ट्र दिन आहे, तर गांधी जयंती तोच वार येणार आहे. मग शुक्रवारी आहे महाराष्ट्र दिन, तर गांधी जयंती पण शुक्रवारीच येणार. पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा सोपा आहे, फक्त सूत्र माहीत पाहिजे. 1 रीम कागदांपैकी 10 दस्ते कागद वापरले तर किती कागद उरले. आता बघा 1 रीम म्हणजे किती कागद विचारले, उत्तर कागदामध्ये. तर आपण कागदामध्ये सूत्र लिहायची. 1 रीम म्हणजे 480 कागद. 1 रीम म्हणजे 480 कागद. आता 10 दस्ते बघा, 1 दस्ता म्हणजे 24 कागद, मग 10 दस्ते म्हणजे 240 कागद वापरलेत म्हणजेच काय वजाबाकी. यांची वजाबाकी करा, बाकी आली 240. इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे जे प्रश्न होते जे की परीक्षेला वारंवार विचारले जातात ते प्रश्न कसे सोडवायचे ते आपण आज स्पष्टीकरणासहित पाहिलेलं आहे. आशा करते आपण सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.